पोलिसांची मनमानी चालणार नाही, चालणार नाही. पोलिसांची मनमानी चालणार नाही, चालणार नाही. आमच्या देव माणसाला सोडून द्या, सोडून द्या. आमच्या देव माणसाला सोडून द्या, सोडून द्या. पोलिसांची मनमानी चालणार नाही, चालणार नाही. बसा. थांबा थांबा थांबा. सुधाकर हे चुकीचं करताय बरं का तुम्ही. सोडून संदेशाला फाशी देताय. नाही तर काय, गोळी घालून गेलं दुसरंच, खून करून गेलं दुसरंच, आणि आमच्या देव माणसाला कसं काय नेताय तुम्ही? पोलीस आमच्या देव माणसाला मुद्दाम त्रास देतय. हो मुद्दाम. साहेबांनी सांगितलेलं डोक्यात शिरलं नाही का तुझ्या? याला फक्त चौकशीसाठी घेऊन चाललोय. नाही 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 नाही, आम्हाला नाही तुमच्या साहेबांवर विश्वास. होय तुझ्या हो, आम्ही आमच्या देव माणसाला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ देणार नाही. पोलिसांच्या कामात खोडा घालू नका बरं का. अजिबात आडकाठी घालायची नाही. मी काय बोललोय, याची फक्त विचारपूस करायची आहे, साक्ष घ्यायची याची. चला जायला. तो असं ऐकणार नाही. चला रे यार, या समधी याला त्रास बघूच. सुधाकर, तुला जर आमच्या देव माणसाला घेऊन जायचं असेल ना, तर ही पोलिसाची गाडी तुला आमच्या अंगावरून न्यावी लागेल. घेऊन जा. आधी आमचा जीव घ्या आणि मग आमच्या देव माणसाला घेऊन जा. तूच नीट सांग बरं का तुझ्या अंध भक्तांना. वातावरण जर तापलं चिघळलं, तुलाच लय महागात पडेल. सुधाकर, ऍज अ सरपंच म्हणून मी तुला सांगतोय, देव माणसाचं जर काय स्टेटमेंट घ्यायचं असेल ना, तर इथंच घ्यायचं. आम्ही आमच्या देव माणसाला पोलीस स्टेशनला नाही नेऊ देणार. देव माणसाचा जय जयकार असो. देव माणसाचा जय जयकार असो. देव माणसाचा जय जयकार असो. हे पहा, तुम्ही सगळेजण शांत व्हा. पोलीस फक्त साक्षात देण्यासाठी घेऊन चाललेत ना, जातो. त्याच्या पलीकडे जर का त्यांनी काही केलं, करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी मला माहिती आहे तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. तुम्ही काय करू शकता याची सुद्धा कल्पना आहे. आलो जाऊन मी. सुधाकरजी चला. देव माणसाचा जय जयकार असो. देव माणसाचा जय जयकार असो. साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळीकडे नाकाबंदी केलेली आहे. तो मुलगा आता गावाच्या बाहेर जाऊ शकणार नाही. काय सराईत गुन्हेगार नाही येतो, ताबडतोब पकडला जाईल. त्याने सगळं का केलं, कसं केलं त्याचा शोध घ्या. त्या अँगलने तपास करा. हो साहेब. साहेब, गोपाळ नावाचं टेलर तुमच्या या भोंदूगिरीमुळे एकाचा बळी गेला. त्यामुळे भोंदूगिरी थांबवा, नाही तर अशीच माणसं मरतील. काय समजायचं मी याला? भीती, आदेश की धमकी? तुला काय समजायचं ते समज. जामकर साहेब, आता मी फक्त आणि फक्त वरच्याचा आदेश मानतो. इथे फक्त माझा आदेश चालतो. उद्यापासून तुझ्या सभा घेणं बंद कर. जर सभा घेतलीस तर बेड्या ठोकीन आणि फरफटत घेऊन ये. बर, आता तुम्ही हिम्मत कराच. देव माणसाचा जय जयकार असो. 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 बघितलं जामकर साहेब, एक वेळ तुम्ही मला थांबवाल, पण बाहेरचा जनसमुदाय, माझे भक्तगण, त्यांना कोण थांबवणार? पोलीस. ए, कसला गोंधळ चाललाय? हा, शांत बसा जरा. जावा घरी जावा. लगेच आले आंदोलन करायला. देव माणसाचा जय जयकार असो. देव माणसाचा जय जयकार असो. काय झालं? कसला गोंधळ आहे? तुमच्या घरचा कार्यक्रम आहे का? तुमच्या बाबाचा भंडार आहे? चला निघा, आपलं घरदार बघा, नोकरी पाण्याचं बघा. चला. त्याला फक्त चौकशीसाठी बोलवलंय. ते झाले की सोडून देऊ. जावा घरी. तुम्हाला जी काही साक्ष घ्यायची आहे ना, ती आमच्या समोर घ्या. सुधाकर यांचे चेहरे जरा पाहून घे. योग्य वेळ आली की उचलायचं, सरळ ठोकायचं. पोलिसांची मनमानी चालणार नाही, चालणार नाही. पोलिसांची मनमानी चालणार नाही, चालणार ए, शांत राहा, सगळे शांत राहा. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झालेला मला अजिबात आवडणार नाही. मलाच काय, परमेश्वराला सुद्धा आवडणार नाही. पोलीस आहेत, ते त्यांचं काम करतायत, करू द्या. तुम्ही शांत राहा. या जामकर साहेब, काय चौकशी करायची करा. जामकर साहेब, माझ्यावर सक्ती करणं म्हणजे गावकऱ्यांच्या भावनांशी खेळणं आहे, भक्तीबरोबर खेळणं आहे. जमावाच्या भावनेशी खेळल्यानंतर काय होतं याची तुम्हाला भूतकाळामध्ये बरीच उदाहरणं मिळाली असतील. बरं, त्या दिवशी मी जर का मध्ये पडलो नसतो तर काय झालं असतं याची कल्पनाच न केलेली बरी. गोपाळ नावाचे टेलर, झुंडीला मी घाबरत नाही.
मला जे योग्य वाटतं तेच मी करतो. मग सगळा जमाना जरी माझ्या विरोधात गेला मला त्याची पर्वा नसते. हे सभा भरणं बंद कर, लोकांच्या भावनांची खेळणं बंद कर, नाही तर 6च्या 6 गोळ्या डोक्यात पॉइंट ब्लँक. बापरे, जमकर साहेब, हा जो जमाव बघताय ना, तो जमाव मला देव समजतो. आणि त्यांच्या देवाला जर का हात लागला तर जमाव काय करू शकतो याची कल्पनाच नाही केलेली बरी. तुम्ही तुमचे कर्म करत राहा, मला साधना करू द्या. कशाला व्यत्यय आणताय? यांच्या मागे लपतोयस तू, यांची ढाल करून कायद्याला भिडतोयस तू. एकदा यांच्यासमोर तुला नागडा केला ना, सगळ्यात आधी पळून जाणारी जमात ही झुंड असते. येईल तो दिवस लवकर, बघू कोणाचा विजय होत होते, सत्याचा, कायद्याचा, तुझ्या या भोंदूगिरीचा. बघूया. त्यांची कंप्लेंट लिहून घ्या, हिची सुद्धा. मॅडम या. देव माणसाचा, जय जयकार असो. देव माणसाचा, जय जयकार असो. देव माणसाचा. जय जयकार असो. बाबा, तुम्हाला काय जामकर साहेबांनी त्रास दिला नाही ना? अहो दिला असेल तर तुम्ही फक्त सांगा, बाकीचं आम्ही बघून घेतो ना. नाही नाही, तुम्ही माझ्या सोबत असताना कोण कशाला त्रास देईल? बाबा, तुमच्यावर कोणी आरोप करू पण शकत नाही आणि तुम्हाला तर अटक पण कोण करू शकत नाही. आणि तसं आम्ही करू पण देणार नाही कोणाला. होय बाबा, आम्ही ठरवूनच आलो होतो. पोलीस स्टेशन मध्ये जर तुमच्या अंगाला हात लागला ना, आम्ही पोलीस स्टेशनवर तुटूनच पडणार होतो. होय, तू ठरवून आलता? हा, तुझा जीव केवढा बोलतोय केवढा तू? त्या मंग्याला विचार कसा चोपलाय. तुला आत घेऊन चोपू का? होय रे. हिंसा, अमिताभ, आपण हिंसा करायला जन्माला आलोय का? हिंसा नाही करायची. खरं तर तुम्हा सगळ्यांचं प्रेम बघून मी भारावून गेलोय. पण आज जे माझ्या दरबारात घडलं ते नव्हतं घडायला पाहिजे. माझ्या अत्यंत जवळच्या भक्ताचा जीव गेला, तेही त्याच्या मुलाच्या हातून. एखाद्या माणसाच्या शत्रूवर सुद्धा अशी वेळ येऊ नये. त्याने माझा जीव वाचवताना स्वतःचा जीव घालवला. हे बघून मला खूप वाईट वाटतंय. तुम्ही माझ्यासाठी जीवाची बाजी लावताय, पण मी काय करतोय? तुम्हाला आशीर्वादाशिवाय दुसरं काहीच नाही देऊ शकत. बाबा, अहो असं नका बोलू. अहो तुम्ही आमच्यासाठी लय केलंय. माझ्या लेकरांचा जीव वाचवलाय बाबा तुम्ही. अहो सरपंच, तुमच्या पोराचाच नाही, बाबाने आपला पण जीव वाचवलाय. बाबानं जर भविष्यवाणी केली नसती ना, तर आपला एन्काउंटर झाला असता. बाबा, तुम्ही फक्त सांगा, तुमच्यासाठी आपण काय वाटेल ते करायला तयार आहे. जर वेळ पडलीच ना, तर 2-4 जीव पण घेतो. हा.